नमस्कार महाराष्ट्र. दिशा महाराष्ट्राची या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपल्याला माहितीच आहे की दिशा महाराष्ट्राची या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून असाही एक अवलिया हा आपला उपक्रम चालू केलेला आहे. या उपक्रमाअंतर्गत समाजातील विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तिमत्वांना आपण निमंत्रण देत असतो, त्यांच्या कार्याविषयी जाणून घेत असतो, त्यांचा जीवनप्रवास अभ्यासत असतो. असाच एक अवलिया आज आपल्यासोबत गप्पा मारण्याला आलेला आहे. त्यांच्याविषयी सांगायचं म्हणजे स्वतः न्यूरोसायन्स या विषयाचे ते अभ्यासक आहेत, लेखक आहेत. आपण अनेक पुस्तकं वाचतो, काही वेळेला लिहितो सुद्धा. एक विषय असतो, एक व्यक्तिमत्व असतो. पण ज्या व्यक्तिमत्वाला आज आपण भेटणार आहोत त्या व्यक्तिमत्वाने अशा एका व्यक्तिमत्वाच्या ब्रेनवर अभ्यास करून त्याच्याविषयी पुस्तक लिहिलेलं आहे, अधिक माहिती सांगितलेली आहे. ते व्यक्तिमत्व म्हणजे जगातील पहिला वैज्ञानिक. असं एक व्यक्तिमत्व म्हणजे भगवान गौतम बुद्ध. भगवान गौतम बुद्ध यांच्या ब्रेनचा ज्याने अभ्यास केलेला आहे आणि ते पुस्तक रूपामध्ये लोकांपर्यंत मांडलेलं आहे. आणि ते पुस्तक आज ऑनलाईन आपल्याला उपलब्ध झालेलं आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे बुद्धा अँड हिज ब्रेन. बुद्ध आणि त्यांचा ब्रेन. या पुस्तकाचे लेखक आहेत सचिन गायकवाड सर. आज त्यांच्यासोबत गप्पा मारणार आहोत, जाणून घेणार आहोत की न्यूरोसायन्स म्हणजे नक्की काय, बुद्ध आणि त्यांचा ब्रेन नक्की या पुस्तकामध्ये त्यांनी काय मांडलेलं आहे, त्याच्यामध्ये त्यांच्या कोणत्या अवस्था सांगितलेल्या आहेत. अधिक जाणून घेऊया त्यांच्याकडूनच. सचिन सर, नमस्कार. दिशा महाराष्ट्राची या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. सर, मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे बुद्ध आणि त्यांचं ब्रेन हे पुस्तक आपण लिहिलेलं आहे. ते पूर्णपणे न्यूरोसायन्स याचा अभ्यास करून तुम्ही लिहिलेलं आहे. आम्हाला ते पुस्तक आणि न्यूरोसायन्स याबद्दल जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. तत्पूर्वी आपल्याबद्दल जाणून घ्यायचं आहे की तुमचा आतापर्यंत प्रवास कशा प्रकारे झाला आहे. नक्कीच. मी प्रथमतः तुषार सर आणि दिशा महाराष्ट्राची यांचे मी आभार व्यक्त करतो. आणि बुद्ध आणि त्यांचा ब्रेन ह्या विषयाशी आपण जुळण्या अगोदर मी माझे थोडे इंट्रोडक्शन्स देतो. माझं पूर्ण नाव सचिन दादाभाऊ गायकवाड. माझं एज्युकेशन्स मी डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग केलेलं आहे. त्यानंतर मी एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनिअरिंग केलं. लास्ट माझी वर्किंग कंपनी होती अल्फातीम, जी दुबईमध्ये आहे. आफ्टर दॅट मी बुद्ध अँड हिज ब्रेन हे पुस्तक लिहिलेलं आहे ॲज अ ऑथर. आणि त्याच्यानंतर मी काही हायपोथेसिस त्याच्यात मांडले. हायपोथेसिस म्हणजे प्रभा इमोशन, बुद्धाचं इंटेलिजन्स आणि दीपक निब्बाना, निर्वाणा, मोक्ष. त्याच्यानंतर मी एक संवेग बुद्धी टेस्ट, आपण IQ टेस्ट ऐकली असेल, पण IQ टेस्ट सारखी EQ टेस्ट ज्याच्यामध्ये आपले इमोशनल जे इंटेलिजन्स असतं त्याच्या रिगार्डिंग गोष्टी आपल्याला कन्सिडर करतात. म्हणूनच EQलाच आपण संवेग बुद्धी टेस्ट असं संबोधलेलं आहे त्याच्यामध्ये. त्याचबरोबर आता व्हेरी सून मी एक सुषमा द न्यूरोसायन्स ऑफ विपश्यना याबाबतच्या काही गोष्टी आहेत त्या सुरू करत आहेत. व्हेरी सून यू विल कम टू नो त्या गोष्टीबाबत. ओके सर, तुम्ही जो न्यूरोसायन्सचा अभ्यास केलेला आहे तो आता तुम्ही सांगितलं की तुम्ही आउट ऑफ इंडिया तुम्ही वर्किंग केलेलं आहे. म्हणजे शिक्षण जे झालेलं आहे ते इंडियामध्ये झालेलं आहे की आउट ऑफ इंडिया झालेलं आहे? माझं हे शिक्षण मुंबईलाच झालेलं आहे. मी सिव्हिल इंजिनिअरिंग आणि एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनिअरिंग ही मुंबईलाच केलेली आहे. फक्त मी वर्किंगला दुबईला होतो. ओके, नक्कीच सर. तुमचं एज्युकेशन प्रमाणे तुम्ही काम करत आहात. आता मला विचारायचं तुम्हाला एक आहे की न्यूरोसायन्स म्हणजे नक्की काय, हे जर आमच्या प्रेक्षकांना तुम्ही सांगितलं तर आपण पुढच्या विषयानंतर चर्चा करूया. अगदी बरोबर. जर प्रथम आपण न्यूरोसायन्स म्हणजे काय ह्या गोष्टी जाणून घेऊया. न्यूरोसायन्स हा न्यूरो प्लस सायन्स ह्या दोन शब्दांपासून बनलेला आहे. मग न्यूरो म्हणजे काय? न्यूरो म्हणजे न्यूरॉन्स, ज्याच्यापासून आपली नर्वस सिस्टम बनलेली आहे. ओके. मग नर्वस सिस्टम मध्ये महत्वाचे भाग कोणते येतात? आपला ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड. ओके. आणि मग दुसरा प्रश्न येतो सायन्स. सायन्स म्हणजे काय? निरीक्षण आणि चिकित्सक प्रयोगातून तर्क सुसंगत मिळवलेली माहिती. ओके. मग जर हे दोन्ही गोष्टी आपण कंबाईन केल्या तर न्यूरोसायन्स म्हणजे निरीक्षण आणि चिकित्सक प्रयोगातून तर्क सुसंगत मिळवलेली नर्वस सिस्टमची माहिती. ओके. मी एक वेगळ्या विषयावर लिखाण केलेलं आहे. आता न्यूरोसायन्स हे काही लोकांना कदाचित माहितीही नसेल न्यूरोसायन्स नक्की काय असतं ते. आता तुमचा फॅमिली बॅकग्राऊंड बघितलं की तुम्ही लेखक नाही आहेत. येस. मग लेखक नसताना हे बुद्ध आणि त्यांचा ब्रेन हा विषय लिहावासा का वाटलं तुम्हाला? खूप छान प्रश्न विचारलात तुम्ही. बुद्ध आणि त्यांचा ब्रेन हा मी पुस्तक लिहिण्यामागं खूप मोठं कारण आहे. जर
सत्य परिस्थिती सांगितली. मी एक इंजिनियर आहे, हो. ऑथरचा माझा काही लिखाणाचा कधी प्रश्न येत नाही, पण आयुष्यात असे काही अनुभव येतात आणि ते अनुभव तुम्हाला शिकवतात. बरं. आणि ते अनुभव तुम्हाला एक नवीन आणि वेगळ्या अशा प्रवाहाकडे घेऊन जातात. बरं. मी बुद्ध आणि त्यांचं हे ब्रेन जे पुस्तक लिहिलेलं आहे त्यामुळं खरं कारण आहे माझे आई पप्पा मम्मी पप्पा जे होते त्यांचा जास्तीत जास्त वेळ हॉस्पिटलमध्ये कन्सर्नमध्ये गेला. ओके. त्यामुळे हॉस्पिटलने मला जास्त शिकवलं. ओके. म्हणजे त्याच्यातून निर्माण झालेले दुःख होतं. त्या दुःखातून बुद्ध आणि हा त्याचा ब्रेन ह्या पुस्तकाची निर्मिती झालेली आहे. ओके. यू वोंट बिलीव्ह, ज्या वेळेला मी टाटा हॉस्पिटलला जायचो, माय डॅड हॅड कॅन्सर. ओके. मी टाटा हॉस्पिटलला जायचो, तर त्या टाटा हॉस्पिटलला जात असताना जे मी दुःख फील करायचो त्यामुळे मला असं वाटायचं की कोणीतरी मला सांगावं की ह्या दुःखातून मी बाहेर कसं यावं म्हणून. ओके. मग त्यासाठी जे माझे वडीलधारी व्यक्ती होते, मोठे व्यक्ती होते, इव्हन तो काही मॉन्क होते, मी त्यांनाही भेटलो, प्लीज मला याच्यातून मार्गदर्शन करा, ह्या दुःखातून मी कसा बाहेर येऊ शकतो म्हणून. आणि त्यावेळेला काही लोकांनी सांगितलं की सम्यक दृष्टी ठेव, मध्यम मार्ग निवड, म्हणजे तुम्ही दुःखाच्या निवारणातून बाहेर येऊ शकतो. पण त्यांचे हे जे शब्द आहेत, आता मी एक इंजिनियर आहे, खूप अनालिटिकल व्यक्ती आहे, त्यामुळे ते मला पटले नाहीत किंवा रुचले नाहीत ते मला. आणि मग विचार मला डोक्यात येऊ लागला, हे जे दुःख आहे, दुःख म्हणजे काय आणि ते निर्माण कुठे होतं, हा मला पहिला प्रश्न निर्माण झाला. मग त्यावेळेला मी ह्या प्रश्नाचे उत्तर स्वतः शोधायला लागलो. ओके. आणि त्यावेळेला त्याची त्या प्रश्नाने निर्माण केलेली जी गरज होती त्या गरजेत मी न्यूरोसायन्सशी कनेक्ट झालो. ओके. आणि त्यामुळे मी न्यूरोसायन्सचा अभ्यास करायला लागलो. न्यूरोसायन्स करत असताना मी न्यूरो अॅनाटॉमीचा अभ्यास केला. मी आय एम नॉट फ्रॉम मेडिकल फील्ड पासून नाही आहे. मोर दॅन 3 to 4 years मी पूर्ण न्यूरो अॅनाटॉमीचा अभ्यास केला. ओके. म्हणजे तुमचा प्रीफ्रंटल कॉर्टेक्स, सगळ्यात महत्त्वाचा तुमचा ब्रेन जो आईच्या गर्भात असतो तो कसा विकसित होतो याचा अभ्यास केला. ते करत असताना की तुमच्या ब्रेनचे जे विकासाचे लेवल्स आहेत, लेवल म्हणजे तुमचे कॉर्टिकल, सब कॉर्टिकल ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी समजून घेतल्या. तुमचा ब्रेन कसा निर्माण होतो, तो कसा काम करतो, ह्या गोष्टी समजून घेतल्या प्युअर न्यूरोसायन्सच्या बेसवर. त्यानंतर मी पुस्तक लिहायला घेतलं आणि मॅक्झिमम ह्या पुस्तकाचे चॅप्टर्स मी टाटा हॉस्पिटलच्या जे बसायला जागा असतात ना त्या बसण्याच्या याच्यावर मोबाईलमध्ये लिहिलेले आहे. ओके. की आज मला खूप दुःख आहे, मला खूप वाईट वाटतंय की माझ्या भावना मी कुठेतरी व्यक्त करायला पाहिजे, पण ते कुठे करू, कशा करू. मग ते मी लिहायचो की मला आज असं वाटतंय, कसं वाटतंय. मग हे जे मला वाटतंय, जे दुःख निर्माण होतंय ते माझ्या ब्रेनच्या कोणत्या भागामध्ये कनेक्ट होतंय किंवा कुठे निर्माण होतंय ह्या प्रश्नांची उत्तर शोधायचो मी. बरोबर. म्हणजे जेव्हा मी न्यूरोसायन्सचा अभ्यास केला त्यावेळेला मला रिअलाइज झालं हे क्रिएशन्स तुमच्या ब्रेनच्या लिम्बिक सिस्टममध्ये होतं. म्हणजे ब्रेनचा जो लिम्बिक भाग असतो त्याच्याशी कनेक्ट होतं. म्हणजे त्याचा तो ॲक्च्युली त्याच्यासाठी मेन रिस्पॉन्सिबल असतो. मी पॉल डी मॅकेनिन आहे, त्यांची ट्रायल ब्रेन थेअरी आहे, ती चांगल्या पद्धतीने समजून घेतली. आणि ह्या गोष्टीचा अत्यंत महत्त्वाचा भाग असतो तुमच्या सुरुवातीचा जो आईच्या गर्भात असताना जो ब्रेन विकसित होतो तोही फॅक्टर्स खूप महत्त्वाचा करतो. ओके. मग सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला आणि ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास मी त्यात नमूद केला. आणि ज्या वेळेला मला एक गोष्ट रिअलाइज झाली की जेव्हा आपण दुःख निवारण्याचा मार्ग बोलतो तर बुद्धांनी आपल्याला दुःख निवारण्याचे मार्ग दाखवले. मग त्यावेळेला बुद्धांनी त्यांच्या ब्रेनचा कोणता भाग कशा प्रकारे एनलाइटन केला किंवा कसा ट्रेन केला हे मी समजून घेतलं. ओके. जेव्हा तुम्ही माझं पुस्तक पाहाल बुद्ध आणि त्याचा ब्रेन, तो मी 3 भागात डिवाइड केलेला आहे. ओके. पहिला जो भाग आहे तो जन्मापूर्वीचा, म्हणजे सिद्धार्थ गौतम म्हणजे बुद्ध आहे त्यांच्या जन्मापूर्वीचा. जन्मापूर्वीचा तर मग तुमच्या मनात एक प्रश्न येऊ शकतो, जन्मापूर्वीचा म्हणजे पुनर्जन्म असं काय, असं काय? तर अजिबात असं काही नाही आहे. जर मी जन्मापूर्वीचा म्हटलं तर सिद्धार्थ गौतम ज्या वेळेला त्यांच्या आईच्या गर्भात होते त्यावेळेची परिस्थिती. ओके. त्यावेळेला ज्या परिस्थिती होत्या त्या परिस्थितीनुसार सिद्धार्थ गौतमाच्या ब्रेनचे न्यूरल नेटवर्क बनले किंवा त्यांचे जे ब्रेनचे भाग विकसित झाले ते कसे झाले आणि त्याचा फायदा त्यांना पुढे कसा झाला त्या गोष्टी मी मांडलेल्या आहेत. जर उदाहरण घेतलं आपण एखादा व्यक्ती किंवा सिद्धार्थ गौतम घ्या, त्यांच्या ब्रेनचा विकसित होण्यासाठी भाग जो आईच्या गर्भात असताना 2 फॅक्टर्स जो महत्वाचा असतो. एक म्हणजे जर विचार केला तर आपण आईकडून 23 वडिलांकडून 23 असे 46 क्रोमोझोम घेऊन आपण जन्माला येतो. त्यावेळेला हा झाला तुमचा नेचर आणि नर्चरचा प्रश्न. हा झाला नेचरने.
आणि जर नर्चरने प्रश्न केला तर तुमच्या अवतीभोवती असलेल्या ज्या गोष्टी आहेत ज्याच्यातून तुम्ही लर्न करता आणि पुढे जाता. तर जर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर मी नेचरचा प्रश्न केला तर एक क्रोमोझोम जो आपण आई वडिलांकडून घेऊन येतो ते, आणि नर्चर म्हणजे आईच्या गर्भात ज्या वेळेला आपण असतो त्यावेळी आईचा जो विचार असतो ह्या गोष्टी खूप मॅटर करतात. म्हणजे आपला विकास हा पूर्णतः आईच्या विचारांवर असतो. आई विचार कशी करते त्या गोष्टीवर. पण एक गोष्ट आपण राहते महत्वाची, आपण रिस्पॉन्सिबल आईला समजतो, तिच्या विचाराला समजतो, पण त्याच्यापेक्षाही महत्वाची गोष्ट असते आईचे विचार, आईच्या सर्व गोष्टी ह्या तिच्या अवतीभोवतीच्या जे व्यक्ती असतात त्यांच्याशी जोडलेल्या असतात. म्हणजे तिचा नवरा झाला, तिचे सासू सासरे झाले, नणंद झाली, दीर झाले, ह्या गोष्टी फॅक्टर करतात. त्याच्यातून जी परिस्थितीतून जे विचार निर्माण होतात त्या विचारांचा परिणाम आईवर होतो, आईचा परिणाम बाळावर होतो. ज्या वेळेला सिद्धार्थ गौतम हे ज्या आईच्या गर्भात होते त्यावेळेला त्यांनी एक स्वप्न पाहिलं, आपण वाचलेलं असेल त्यामध्ये. ज्यावेळी स्वप्न पाहिलं आणि त्या स्वप्नाचं प्रेडिक्शन असं झालं की माझ्या पोटी एक महान व्यक्ती कोणतरी जन्माला येणार आहे. ज्या वेळेला एका स्त्रीला किंवा आईला बोलूया, आईला कळतं की माझ्या पोटी एक असं बाळ जन्माला येणार आहे, ते एक प्रकारचं म्हणजे महान एक महान व्यक्तिमत्व असेल ते, मग त्या आईला किती आनंद होत असेल. म्हणजे त्या आईच्या ब्रेन मधून डोपामिन, सेरोटोनिन, ऑक्सिटोसिन, एंडोर्फिन्स किती रिलीज होत असतील. हे ना हॅपी केमिकल्स बोलतात, कारण का ती एक बिलीफ क्रिएट झाली. मग ही बिलीफ कशी क्रिएट होती मी या पुस्तकात दिलेलं आहे. ही बिलीफ तुमच्या कॉर्टेक्स मध्ये स्टोअर होतं कॉर्टेक्स मध्ये. पण कॉर्टेक्स मध्ये एक्झॅक्टली कुठे होते, तुमच्या ब्रेनच्या असोसिएशन कॉर्टेक्स असतात त्याच्यामध्ये. आपले 5 सेन्सेस तुम्ही पाहिलेले असतील, कोणते कोणते असतात. सगळ्यात पहिले आपण काय म्हणतो, व्हिज्युअल्स जे पाहतो, ऑडिटरी जे ऐकतो, स्मेल, टेस्ट आणि टच, हे 5 सेन्सेस आहेत. त्या प्रत्येक सेन्सेसचे असोसिएशन कॉर्टेक्स असतात आणि त्यामुळे सगळ्या गोष्टी स्टोअर झालेल्या असतात. ह्या गोष्टीनुसार जर इफेक्टिव्ह त्या गोष्टी असतील तर त्या पद्धतीने आपल्या ब्रेनचा विकास होत असतो. येस सर. नक्कीच सर, तुम्ही एक छान मुद्दे मांडलेले आहेत. दुसरी गोष्ट एक चांगली आपल्या मातेच्या म्हणजे आईच्या आपल्या गर्भाशयामध्ये जी अवस्था असते, जे आपलं बाळ जन्माला येतं त्याला जे संस्कार बोलतो, आपल्या आईच्या पोटामध्ये आपण संस्कार घेऊन जन्माला येतो असं आपण बोललं जातं, पण त्याला कुठेतरी आजूबाजूची परिस्थिती कारणीभूत असते. अगदी बरोबर. परिस्थिती जर पॉझिटिव्ह असेल तर जे बाळ असेल ते जन्म घेताना सुद्धा पॉझिटिव्ह वेव्हने जन्म घेऊ शकतो. आणि बाकीच्या गोष्टी तुम्ही सांगितलेल्या आहेत, वेगवेगळ्या उदाहरणं देऊन समजवलेल्या आहेत. आता प्रेक्षकांना मी सांगू इच्छितो की आजचा असाही एक अवलिया हा एपिसोड नक्की पहा. तुम्हाला न्यूरोसायन्स म्हणजे नक्की काय ते समजेल. भगवान गौतम बुद्ध आणि त्यांचा जीवन प्रवास याच्याविषयी अभ्यास करून जे पुस्तक लिहिलेलं आहे सचिन सरांनी, त्यांच्या ब्रेनचा कशा प्रकारे विकास झालेला आहे, कशा प्रकारे त्यांनी त्याचा यूज केलेला आहे आणि त्यांच्या आयुष्यामध्ये कशा प्रकारचा बदल झाला हेही त्यांनी त्या पुस्तकामध्ये नमूद केलेलं आहे. अशा असंख्य गोष्टी आपण आज या असाही एक अवलिया या सचिन सर यांच्यासोबत आज आपण पाहणार आहोत, ऐकणार आहोत, समजून घेणार आहोत. त्याच्यामुळे आजचा एपिसोड पूर्णपणे पहा. कदाचित आजचा एपिसोड हा खूप मोठा होईल, मात्र तो उपयोगी असेल. तुम्हाला एखादी नवीन गोष्ट काहीतरी समजेल, एक सायन्स आणि न्यूरोसायन्स यातला फरक समजेल आणि कशाप्रकारे आपण आपल्या बुद्धिमत्तेचा वापर करून आपला ब्रेन कशाप्रकारे विकसित होऊ शकतो किंवा आपला ब्रेन कोणत्या व्यवस्थेपासून किंवा कोणत्या अवस्थेपासून कोणत्या अवस्थेपर्यंत जात असताना त्याच्यामध्ये काय घडामोडी घडत असतात, ज्या वाटचाली घडत असतात, त्या अनेक वाटचाली, त्यांचा विचार, त्याच्या हालचाली आपल्याला आज सचिन सर यांच्याकडून अभ्यासायच्या आहेत, अनुभवायच्या आहेत. तर सचिन सर, आपल्या गप्पांना छान सुरुवात झालेली आहे. आता बुद्ध आणि त्यांचा ब्रेन हे विषय तुम्ही जो लिहिलेला आहे तो विषय तुम्ही एका टाटा हॉस्पिटलमध्ये तुम्हाला ती संकल्पना सुचली. असं बोललं जातं की एखाद्या गोष्टीची आपल्याला जाणीव झाली तर नवीन काहीतरी एक स्वप्न निर्माण होतं किंवा नवीन काहीतरी विचार निर्माण होतात. आता तुम्हाला त्या गोष्टीची जाणीव झाली. दुःख म्हणजे काय, दुःख कशा प्रकारे मिळतं आणि ते निवारण्याचा मार्ग काय आहे हे गौतम बुद्धांनी सांगितलेलं आहे. आता तुम्ही त्या वेळी चाललेला आहात. आता हे तुम्ही पुस्तक लिहिल्यानंतर आता पुस्तकाची विक्री झालेली आहे, लोक सुद्धा वाचत सुद्धा आहेत, ऑनलाईन त्याच्या आपण वेबसाईटवर सॉफ्ट कॉपी अवेलेबल आहेत. आता हा लिहावं का वाटलं तुम्हाला?
आता तुम्ही जे अनुभवलेलं दुःख आहे ते स्वतः अनुभवलेलं दुःख आहे, त्याचा तुम्ही कशा प्रकारे त्याचा फायदा झाला त्या पुस्तक लिहिण्यापासून, किंवा तुम्ही गौतम बुद्धांचा स्टडी केला, वेगवेगळ्या वैज्ञानिकांचा किंवा शास्त्रज्ञांचा तुम्ही स्टडी केल्यानंतर तुम्हाला असं जाणवलं किंवा पुस्तक लिहावं असं तुम्हाला का वाटलं? अत्यंत महत्त्वाचा आणि छान प्रश्न आहे. का माहिती आहे, ज्या वेळेला एखादा व्यक्ती वेल एज्युकेटेड होतो, म्हणजे तो इंजिनिअरिंग किंवा डॉक्टर्स होतो किंवा वकील होतो, अशा काही फील्डमध्ये काय MBA करतो, त्यावेळेला तो व्यक्ती खूप अनालिटिकल होतो. बरोबर. आणि त्यामुळे तो प्रत्येक गोष्टचे विश्लेषण करत असतो, ही गोष्ट अशी का तशी का. मग त्यावेळेला त्याला मार्गदर्शन करत असताना तुम्ही त्यावेळीच करायला हवं. बरोबर. म्हणजे तुम्ही बोललात की सो फॉर एक्झाम्पल आता माझ्या वेळेला जेव्हा मी एका मॉन्कला विचारलं की मी या दुःखातून कसा बाहेर येऊ, तर त्यांनी मला सांगितलं, सचिन तू सम्यक दृष्टी ठेव. बरोबर. बोलले ठीक आहे, सम्यक दृष्टी ठेवतो, पण ती कशी ठेवू ते तर सांगा मला. बरोबर. ते सांगा. तर म्हणजे त्यांनी सांगितलं मग तुम्ही मध्यम मध्ये राहा, म्हणजे ना सुख ना दुःख, एक मध्यम मार्ग. ठीक आहे, पण हा मध्यम मार्ग कसा असायला हवा हे तरी कोणी सांगायला हवं. बरोबर. ते त्यांनाही नक्की नाही सांगता आलं. आय एम सॉरी फॉर दॅट. मी त्यांना काय ब्लेम करत नाही ह्या बाबत, पण मी अनुभवलेल्या गोष्टी आहेत. आणि त्यांनी जे सांगितलं असं वाटलं की मी अनालिटिकल असताना मी मे बी रॉंग, मी असं रॉंग असू शकतो, मी अनालिटिकल असताना मला त्या गोष्टी तेवढ्या इफेक्टिव्ह वाटल्या नाही. ओके. मग मला प्रश्न पडला की जर माझ्या जागी भविष्यात आणखी एखादा कोणता व्यक्ती येईल तर त्याला कोणीतरी मार्गदर्शन करायला हवं. अगदी बरोबर. म्हणजे आज जो सचिन जे दुःख अनुभवतोय तसंच कोणीतरी भविष्यात येणार आहे. बरोबर. मग त्यावेळेला जर यांनी माझे अनुभव ऐकले तर आयुष्यावर आय प्रॉमिस करतो मी तुम्हाला, तो त्या दुःखातून 100% नाही पण मोर दॅन 70 to 80% वरती येईल. म्हणून कारण का ते न्यूरल नेटवर्कची इंटेन्सिटी कशी निर्माण होते हे जर कळलं तर त्या न्यूरल नेटवर्कची इंटेन्सिटी तुम्ही रिड्यूसही करू शकता कोणत्या पद्धतीने. पण त्याचाच विचार करून मी बुकमध्ये प्रभा इमोशनल बुद्धाज इंटेलिजन्स हे हायपोथेसिस मांडलेलं आहे. पूर्णतः तेच बेसवर की एखादा इंजिनियर असो, डॉक्टर असो, कितीही अनालिटिकल व्यक्ती असो, त्या व्यक्तीला जर एखादा असा प्रश्न पडला तर त्याने याच्यातून कसं बाहेर यावं हे एकदम इफेक्टिव्हली न्यूरो सायन्सला कोणता ब्रेनचा भाग कसा कनेक्ट करून कुठे इफेक्टिव्हली कनेक्ट होतो, त्याने कोणते केमिकल प्रभावित होतं ह्या गोष्टीने मानलेल्या आहेत. ओके. आणखी एक महत्वाचा प्रश्न, आपण जेव्हा बोललो बुद्ध आणि त्याचा ब्रेन, हे पुस्तक मी 3 भागात डिवाइड केलं आहे. आपण एका भागाबद्दल बोललो, त्यामध्ये अत्यंत महत्वाचा गोष्ट, तुम्ही माराबद्दल ऐकलं असेल किंवा मार ऐकलं असेल. तुम्हाला काय वाटतं हा माराचा जन्म कधी होतो? काय वाटतं हा माराचा जन्म कधी होतो असेल? काय वाटतं अंदाजे? आपल्याला राग येतो त्यावेळेला, एखादा द्वेष निर्माण होतो त्यावेळेला येऊ शकतं. हा, हे रागाचे संतती बोललो आपण, एक प्रकारचे रागाचे संतती. राग आहे, लोभ आहे, खूप काही गोष्टी आहेत. पण याचा खरा जो विकास असतो आणि जो ब्रेन मधला जो भाग मी बोललो, हा मारा म्हणजे नक्की कोण, तर ब्रेन मधला अमिगडाला. ओके. आपल्या ब्रेन मधला हा अमिगडाला खरा कारणीभूत असतो मारासाठी. ओके. आणि तुम्हाला विश्वास नाही वाटणार, हा माराचा विकास, पूर्ण विकास म्हणजे अमिगडालाचा पूर्ण विकास आईच्या गर्भात येतो. ओके. म्हणजे सिद्धार्थ गौतमांनी बुद्धांनी मारावर विजय प्राप्त केला, बरोबर, तर पूर्ण क्रेडिट त्यांना नाही जात, त्यांच्या आईलाही जातात. बरोबर. कारण त्यावेळेला त्यांचा जो ब्रेनचा भाग आईच्या गर्भात असताना अमिगडाला विकसित होत होता, तो आईने खूप छान पद्धतीने विकसित केला, सकारात्मक पद्धतीने विकास केला. ओके. म्हणजे ज्या गोष्टी घडत असतात, भीती निर्माण होते, अविचार किंवा अयोग्य गोष्टी वाटतात, फील होतात, म्हणजे एन्झायटी, डिप्रेशन, फ्रस्ट्रेशन्स फील होतात, त्या गोष्टी कुठे रिअलाइजच नाही झाल्या आईला. कारण आईला माहितीये माझ्या पोटी जो जन्माला येणारं बाळ आहे हे खूप महान व्यक्ती आहे. त्यामुळे केमिकल्स किती हॅपीली हे झाले, वाहायला लागले, प्रवाहित झाले. हा महत्वाचा, सगळ्यात अत्यंत महत्वाचा भाग झाला की सिद्धार्थ गौतमांनी म्हणजे बुद्धांनी मारावर विजय प्राप्त केला. हे खरं आन्सर्स. पुढे गेल्यानंतर ब्रेनचा भाग तर विकसित झाला, त्यानंतरही त्यांनी कसा मार केला हे पुस्तकात लिहिलेलं आहे. हा पुस्तकाचे जे मी 3 भाग केलेले आहेत, तर सगळ्यात पहिल्याच भाग आला जन्मापूर्वी, ज्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आहेत जे मी तुम्हाला शेअर केला, सिद्धार्थ गौतमांचा आईबाबत किंवा आईच्या गर्भात असताना झालेला विकास म्हणून. त्यानंतर मी केलेलं आहे सिद्धार्थ गौतम त्यांनी जे ज्ञान प्राप्त केलं, त्या ज्ञान प्राप्तीच्या अगोदर, म्हणजे ते एनलाइटन प्राप्त करण्याच्या अगोदरची जी परिस्थिती होती त्या गोष्टी कन्सिडर केलेल्या आहेत. तर तुम्ही ऐकलं असेल, जेव्हा
सिद्धार्थ गौतम जे एनलायटन प्राप्त केलं त्याच्या अगोदरचा जो भाग आहे त्यामध्ये मी पॉल डी मॅकॅलिन यांची जी ट्रायन ब्रेन थेरी आहे ती मांडलेली आहे. त्याच्यामध्ये मी आपल्या ब्रेनचे इमोशनल जो भाग असतो त्याला आपण लिम्बिक ब्रेन बोलतो त्याबाबत मेन्शन केलेलं आहे. याच्यामध्ये मी जी बुद्धांच्या वेळी किंवा सिद्धार्थ गौतम यांच्या वेळी 2 नदींवरून जो वादिवाद झाला त्याच्यातून जे इमोशन्स क्रिएट झाले त्या बाबत मी लिहिलेलं आहे. ओके. मग त्यावेळेला सिद्धार्थ गौतम यांच्या डोक्यात कोणते विचार आले, कसे आले असेल, त्याचे परिणाम कसे निर्माण झाले त्या गोष्टी लिहिलेल्या आहेत. ओके. आपण जर पॉल डी मॅकॅलिनचं जे ट्रायन ब्रेन थेरी आहे, पॉल डी मॅकॅलिनची जी ट्रायन ब्रेन थेरी आहे ती पहिली समजून घेऊया आपण, म्हणजे बाकीच्या गोष्टी समजायला आपल्याला सोप्या जातील. आपण नेहमी जे खाणं पिणं झोपणं सर्वायवल गोष्टी करतो. ह्या सर्वायवल गोष्टीसाठी आपल्या ब्रेनचा काही भाग हे सक्रिय असतात, म्हणजे ऍक्टिव्ह असतात जेव्हा आपण हे करतो त्यावेळेला. मग त्यावेळी इतर भाग हे कमी ऍक्टिव्ह असतात, नाहीच्या बरोबर असतात, कमी ऍक्टिव्ह असतात किंवा नाहीच्या बरोबर बोललं तरी चालेल, हरकत नाही. म्हणजे तो झाला तुमचा सर्वायवल ब्रेन. पण जेव्हा आपण भावनिक असतो, दुःखात असतो, रागात असतो, द्वेषात असतो त्यावेळेला आपण स्पेसिफिक काय ब्रेनचे भाग वापरत असतो, म्हणजे इतर भाग असतात ते सक्रिय नसतात. म्हणजे सर्वायवलचा ब्रेनचा वेगळा भाग असतो, इमोशनलचा वेगळा असतो, आणि जेव्हा आपण विचार करत असतो, थिंकिंग करत असतो त्यावेळी आपण ब्रेनचा वेगळा भाग करत असतो. म्हणजे जर ब्रेनला आपण त्याच्या फंक्शननुसार स्प्लिट केलं किंवा विभागलं तो 3 पद्धतीमध्ये येतो. सगळ्यात पहिला येतो खाणं पिणं प्रजनन करणं, म्हणजे तुमचा सर्वायवल ब्रेन. इमोशन्स भावना, मग ते सकारात्मक असू किंवा नकारात्मक असू. तिसरं आहे थिंकिंग. आता मी तुमच्याशी बोलत असताना मी भाषेचा वापर करत आहे, मी कोणता शब्द वापरावा, कसा वापरावा, ह्यासाठी मी जो ब्रेनचा भाग वापरत आहे तो माझा थिंकिंग ब्रेनचा झाला. त्या 3चे ट्रायन म्हणजे 3 त्या 3ला युनियन करून ही थेरी मांडलेली आहे. म्हणजे सर्वायवल ब्रेन, त्याचे इमोशनल ब्रेन आणि थिंकिंग ब्रेन. त्याच्या कार्यानुसार आपण कसं काम करतो ह्या गोष्टी त्याच्यात मी नमूद केलेल्या आहेत. आणि त्याच्यामध्ये काही प्रश्नावली मी लिहिलेल्या आहेत. मग तुम्ही तुमच्या ब्रेनचा भाग कोणता वापरता जास्त करून, मग त्याच्यात मी प्रश्न दिलेले आहेत. म्हणजे त्या प्रश्नांचं उत्तर जर तुम्ही लिहिलं तर तुम्हाला ही कळेल तुम्ही दिवसाभरात तुम्ही तुमचा सर्वायवल ब्रेन वापरता, इमोशनल वापरता की थिंकिंग ब्रेन वापरता म्हणून. आणि ह्या तिन्ही ब्रेनच्या वरती आणखी एक ब्रेन असतो, दॅट्स कॉल्ड दी एक्झिक्युटिव्ह ब्रेन. And that's nothing but your prefrontal cortex. हाच ब्रेनचा भाग आहे जो सिद्धार्थ गौतमांनी ऍक्टिव्ह केला आणि त्याच्यामुळे ते सर्वसामान्य व्यक्तीपासून ते एनलायटन झाले, म्हणजे बुद्धत्व प्राप्त केलं. प्रीफ्रंटल कॉर्टेक्स खूप महत्वाचा असतो. ह्या प्रीफ्रंटल कॉर्टेक्सच्याच मदतीने सिद्धार्थ गौतमांनी बुद्धत्व प्राप्त केलं. हा प्रीफ्रंटल कॉर्टेक्स आपण समजून घ्यायला पाहिजे. आणि हा मी प्रीफ्रंटल कॉर्टेक्स पूर्णतः जो माझ्या पुस्तकाचा 3रा भाग आहे ज्ञानप्राप्तीनंतर, म्हणजे आफ्टर एनलायटनमेंट जे आहे त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे. त्याच्यामध्ये आणखी एक गोष्ट नमूद केली, विपश्यना तुम्ही ऐकली असेल. ज्या वेळेला आपण विपश्यना करतो किंवा ज्या वेळेला आपण विपश्यना करत असतो त्यावेळेला आपल्या ब्रेनचे कोणते भाग ऍक्टिव्ह असतात हे मी त्याच्यात नमूद केलेलं आहे. म्हणजे आपल्याला कळतं की आपण कोणता ब्रेनचा भाग कसा ऍक्टिव्ह करतो ह्याच्यामुळे. मग त्या करत असताना आणखी काही ब्रेनचे भाग असतात जे आपल्या ऍक्टिव्ह नसतात, मग ते कसे करायचे असतात त्या गोष्टी मी त्याच्यात लिहिलेल्या आहेत. आणि त्याच्यानुसार अनेक प्रश्न मी त्याच्यात मांडलेले आहेत. हा झाला अशा प्रकारे बुद्ध आणि त्यांचा ब्रेन ह्या मी 3 भागात डिवाइड केलेला. पहिला भाग जन्मापूर्वी म्हणजे आईच्या गर्भात असताना, दुसरा ज्ञानप्राप्ती अगोदर, आणि तिसरा ज्ञानप्राप्ती नंतर, म्हणजे आफ्टर एनलायटनमेंट. आता छान गप्पा रंगलेल्या आहेत. एक नवीन विषयावर तुम्ही आज भाष्य केलेलं आहे. कदाचित काही लोकांना त्याविषयी माहिती सुद्धा नसेल. आता तुम्ही बोलता एक विषय मांडला इथे की प्रभा इमोशनल बुद्धाच इंटेलिजन्स, म्हणजे नक्की काय ती संकल्पना जर सांगितली तर आमच्या प्रेक्षकांना ती त्याची माहिती होईल. अगदी बरोबर विचार. माझ्या पुस्तकामध्ये मी ही हायपोथिसिस मांडलेली आहे, प्रभा इमोशनल बुद्धाच इंटेलिजन्स. म्हणजे बुद्धांचे जे इंटेलिजन्स आहेत त्यांनी जे त्यांच्या प्रीफ्रंटल कॉर्टेक्सचा भाग विकसित करून जे एनलायटन प्राप्त केलं आहे, म्हणजे त्यांची जी शिकवण आहे त्याच्या मदतीने आपले जे इमोशन्स आहेत ते विचार, आपण माणूस काय आहोत, इमोशन आहेत म्हणून आपण माणूस आहोत. म्हणजे इमोशन खूप महत्वाची गोष्ट आहे. जर ती गोष्ट आपल्याला मॅनेज करता आली तर आपण मॅक्झिमम गोष्टी करू शकतो. मग ह्या गोष्टी कशा कराव्यात,
हम्म. त्यासाठी प्रभा इमोशनल बुद्धाज इंटेलिजन्स. ओके. प्रभा म्हणजे काय? प्रकाश. प्रकाश. प्रकाश म्हणलं तर अंधकार येतो. बरोबर. मग अंधकार कसला? भावनांचा. ओके. भावनांना पण काय? भावनांना व्यवस्थापित करण्याच्या अज्ञानाच्या अंधारातून हम्म. ज्ञानाच्या प्रकाशाकडे जाणे म्हणजेच प्रभा इमोशनल बुद्धाज इंटेलिजन्स. ओके. हे अज्ञान जे आपलं आहे इमोशन्सचं, त्यासाठी आपल्याला काय समजून घ्यावं लागेल पहिले, हे भावना म्हणजे काय, इमोशन्स म्हणजे काय. सगळ्यात महत्त्वाचं त्यापेक्षा ही इमोशन्स ब्रेनमध्ये निर्माण कसे होतात. बरोबर. त्यासाठी मी पॅपेज सर्किट जे आहे ते पॅपेज सर्किट तिथं मांडलेलं आहे की आपले जे सेन्सेस असतात, जे आपल्या रेटिनाकडून ऑप्टिक नर्व्ह अँड ट्रॅक्टकडून तुमच्या थॅलेमसच्या लॅटरल जेनिकली बॉडीला जाऊन पुढे ऑक्सिपिटल कॉर्टेक्सला कनेक्ट होतं. बरोबर आहे. हा एक वे झाला. पण ते करत असताना तुमचं एक पॅपेज सर्किट असतं, ते तुमच्या एक सर्क्युलर फॉर्मॅटमध्ये असतो. तो फॉर्मॅट जर आपण समजून घेतला म्हणजे भावना निर्माण कशी होते हे जर समजून घेतलं तर त्या भावनांचं व्यवस्थापन करणं खूप सोपं जातं. ओके. मग याच्यामध्ये आपण असं मांडलेलं आहे, आता फॉर एक्झाम्पल माझ्या भावना आहे, त्या भावनांचं मला व्यवस्थापन करायचं. ज्याने फॉर एक्झाम्पल एखादं दुःख असेल, राग असेल, द्वेष असेल, ही भावना झाली, तर मला जर व्यवस्थापित करायचं असेल तर आपण कसं करू शकतो. मग त्यामध्ये मी लिहिलेलं आहे प्रभा इमोशनल बुद्धाज इंटेलिजन्समध्ये सगळ्यात पहिले त्या गोष्टी तुम्हाला आयडेंटिफाय करायच्या. बरोबर. आयडेंटिफाय करायच्या सगळ्या गोष्टी. हो, माझे इमोशन्स काय ह्या सगळ्या मी लिहून काढल्या. त्या इमोशन्स लिहून काढल्यानंतर मला आयडेंटिफाय करायचे की समजा मी 10 इमोशन्स आहेत, त्या 10 इमोशन्समध्ये अत्यंत महत्वाचे इमोशन्स एक असं शोधून काढा ज्याने करून उरलेले जे इमोशन्स आहेत ते ओव्हरकम करू शकतोस. म्हणजे ते आयडेंटिफाय कसं करायचं. मग ते आयडेंटिफाय केल्यानंतर अनालिसिसवर यायचं, त्याचं आता विश्लेषण करायचं आपल्याला कसं काय. मग ते विश्लेषण करताना काय करतो आपण, सम्यक दृष्टी नक्की कशी वापरावी ना ते तिथे मी नमूद केलेलं आहे. सम्यक दृष्टी कशी, त्या प्रश्नाचं उत्तर मला भेटलं नाही, मी तिथे नमूद केलेलं आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीला सम्यक दृष्टी ठेवायची असेल तर त्याने कशी ठेवावी मी तिथे नमूद केलंय. मग त्या घटना जी असेल ज्याने हे दुःख निर्माण झाले असेल त्या घटनेचे एक सम्यक दृष्टी पाहायची. मग सम्यक दृष्टी बरोबर त्या सम्यक दृष्टीमध्ये सम्यक संकल्प आहे का, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे जे अष्टांग मार्ग आपण बोललेलं ते सगळे अष्टांग मार्गाच्या मदतीने आपण विश्लेषण करणार आहोत तिथे. ओके. मग आयडेंटिफाय केलं, अनालिसिस केलं, आता मॅनेज करायचं, व्यवस्थापन करायचं. ते व्यवस्थापन करत असताना आपण 3 पद्धतीने दिलेल्या आहे. म्हणजे आपण जर बोललो एखाद्या ज्या गोष्टीवर तुम्हाला सोल्युशन हवं असेल तर आपण 3 पद्धतीने काम करायला पाहिजे त्याच्यावर. सगळ्यात पहिलं तुमचा ब्रेन, ज्याला तुम्ही माइंडही बोलू शकता, इट हॅज अ डिफरन्स, त्यांच्यात फरक आहे तरी पण माइंड घ्या किंवा ब्रेन बोला. त्याच्यानंतर तुमचा थॉट जो विचार निर्मिती आहे, तिसरं तुमची बॉडी. ह्या 3 गोष्टी तुमच्याशी कनेक्ट करत असतात, माइंड, बॉडी आणि थॉट. मग त्या पद्धतीने तुम्हाला काम करायला हवं. हे मॅनेजमेंट करत असताना सगळ्यात महत्त्वाचं हे जे सेन्सेस आहेत, म्हणजे माइंडवर बोललो किंवा ब्रेनवर काम करायचं बोललो किंवा सेन्सरवर काम करायचं असेल बोललो तर मॅनेजमेंट करत असताना त्या गोष्टीची जी घटना आहे त्या घटनेमध्ये जे सेन्सेस आहेत, म्हणजे आपले 5 सेन्सेस आहेत, त्या 5 सेन्सेस मध्ये फरक करायचा. आणि ज्याचं बोलतात ना एक्झाम्पल जर तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही NLP म्हणून ऐकलं असेल, न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्राम. हा जागतिक लेवलचा प्रोग्राम आहे. त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये थोडी सिमिलॅरिटी तुम्हाला दिसेल चांगल्या प्रकारे. विचार केला तर आपण हे 3 पद्धतीने करू शकतो, तुमच्या माइंड, बॉडी आणि थॉटवर. माइंडला तुम्ही ब्रेनच बोला सध्या तरी, नंतर काय आहे तो आपण फरक डिफरन्शिएट करू. मग ते करत असताना आपले जे सेन्सेस आहेत ते सेन्सेस ज्या घटना घडलेल्या आहेत त्या घडलेल्या घटनांमध्ये सेन्सेस जे आहेत त्याच्यात बदल करायचा आहे. मग तो बदल करण्यासाठी जर तुम्हाला जाणून घ्यायचा असेल हा कसा करायचा काय नाही तर तुम्ही एक NLP म्हणून एक प्रॅक्टिशनर कोर्स असतो किंवा इफ यू गुगल तुम्ही केलं तर यू विल कम टू नो. NLP न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्राम. हा एक जागतिक प्रोग्राम आहे. तर तो प्रोग्राम तुम्ही समजून घेतला तर तुम्हाला त्या सेन्सेसवर कसं काम करायचं ह्या गोष्टी जाणून घेऊ शकतात तुम्ही चांगल्या. आणि तसं नसेल तर मी कमिंग्स जे आपण येणार आहोत सरांबरोबर त्यावेळी तुम्हाला मी एक्सप्लेन करेन. ठीक आहे. आपण प्रथमतः मॅनेजमेंट कसं करणार आहोत तर पहिले सेन्सेसवर, ते सेन्सेसवर. जे दुसरं करणार आहोत ते तुमच्या विचारांवर करणार आहोत, जे विचार निर्मिती झालेली आहे त्याच्यावर करणार आहोत. आणि जो तिसरा करणार आहोत एक लाईफ एंड गोल ठरवून करणार आहोत. लाईफ एंड गोल. लाईफ एंड गोल म्हणजे जिथे आयुष्याचं अंतिम ध्येय बोललं जातं. लाईफ एंड गोल म्हणजे आयुष्याचं अंतिम ध्येय आणि ते कन्सर्न्स आहे
माझी जी दुसरी हायपोथिसिस आहे हा. दीपक निब्बाना निर्वाणा मोक्ष म्हणजे नक्की काय त्याच्याशी कन्सेन्समध्ये आहे. मग जर प्रभा इमोशनल बुद्ध इंटेलिजन्स मी पाहिलं, ह्या हायपोथिसिसमध्ये जे तुम्हाला दुःख आहे ते दुःख पहिले आयडेंटिफाय करायचे, ॲनालिसिस करायचे, मॅनेज करायचे. आयडेंटिफाय कसं करायचे आपण पाहिलेले आहे. ॲनालिसिस करत असताना आपल्याला सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प ह्या सगळे अष्टांग मार्ग वापरायचे. आणि जे मॅनेजमेंट करायचे ते कसे करायचे, तुमच्या सेन्सेसमध्ये बदल करून, तुमच्या विचारात बदल करून आणि लाईफ एंड गोल तुमचं ठरवून. अशा प्रकारे आपण प्रभा इमोशनल बुद्ध इंटेलिजन्स पाहतो. नक्कीच नक्कीच. आता सर तुम्ही एक मुद्दा आता इथे उपस्थित केलेला आहे, दीपक निब्बाणा निर्वाणा. हा, त्याबद्दल जर सांगितलं तर बरोबर, नक्की काय ती अवस्था असते? आतापर्यंत जे विचार केला, निब्बाणा निर्वाणाचा अर्थ आपण समजून घेतलेला आहे. म्हणजे काय, इन शॉर्ट जर मी बोललो निब्बाणा निर्वाणा म्हटलं तर ते एंड ऑफ सफरिंग, म्हणजे जे दुःखाचं शेवट तिथे निब्बाणा निर्वाण सुरू होतो. बरोबर आहे. जन्म आता लाईव्ह असताना, आपण जगत असताना आपण हे निब्बाण निर्वाण प्राप्त करू शकतो का, तर महत्वाचा फॅक्टर. जर मी बोललो हो, तुम्ही हे जिवंत असताना निब्बाण निर्वाण प्राप्त करू शकता, हे जर मी बोललो हो, तर बुद्धाचं जे पहिलं आर्य सत्य आहे, हे संसार दुःखमय आहे, तिथं आपण त्याला क्रॉस नाही करत का? मग म्हणजेच जे पहिलं आर्य सत्य आहे त्याच्यानुसार जोपर्यंत तुम्ही या पृथ्वी तलावर आहात, जिवंत आहात, तुम्ही दुःखाचं शेवट करू शकत नाही. म्हणजे निब्बाण निर्वाण तुम्ही प्राप्त करू शकत नाही, ह्या एका व्ह्यूनुसार. पण जर मी निब्बाण निर्वाणाला एक स्टेट ऑफ माइंड समजलं तर त्याचा अर्थ वेगळा होतो. मग ह्या वेळेला ह्या ठिकाणी मी सम्यक दृष्टी अप्लाय केलेली आहे की आपण सम्यक दृष्टी कशी ठेवू शकतो निब्बाण आणि निर्वाणाच्या बाबतीत. आणि हे निब्बाण आणि निर्वाण हे आपण जेव्हा मृत्यूशय्येवर असू त्याच्या वेळेला तुमच्या ब्रेनमध्ये जे केमिकल्स फ्लो होणार आहे, जे न्यूरल नेटवर्क येणार आहे, त्या गोष्टींच्या संबंधित असणार आहेत. म्हणजे जेव्हा मृत्यूशय्येच्या जवळ असेल त्यावेळेला मला खरं एनलाइटन्ड जे फील असेल ते त्यावेळेला झाले पाहिजे. म्हणजे स्टेट ऑफ माइंड किंवा जे ब्रेनची न्यूरल नेटवर्क असेल, ची इंटेन्सिटी ही हॅपी केमिकल्सने फ्लो झाली पाहिजे. मग ती स्टेट मला त्यावेळेला आली पाहिजे. मग त्या गोष्टी कशा क्रिएट करू शकतो, म्हणजे टुवर्ड्स आपण एनलाइटन जे बोलतो त्या गोष्टी आपण कशा अचीव करू शकतो, हे दीपक निब्बाणा निर्वाणा मोक्ष ह्यामध्ये मी मेन्शन केलेलं आहे. ओके, असं आपल्या गप्पा छान रंगलेल्या आहेत आणि एका सुंदर विषयाला आपण हात घातलेला आहे. आता मला प्रेक्षकांना सांगायचं आहे पुन्हा एकदा की आजचा एपिसोड मुद्दाम पूर्णपणे पहा, कारण न्यूरोसायन्स म्हणजे नक्की काय आहे ते तुम्हाला कळेल. आणि भगवान बुद्ध जर जाणून घ्यायचे असतील तर न्यूरोसायन्स कशा प्रकारे त्याला मदत करू शकते तुम्हाला. जर तुम्हाला न्यूरोसायन्स म्हणजे काय समजलं तर बुद्धांच्या जे ज्ञानप्राप्ती झालेली आहे तिथपर्यंत तुम्हाला इतिहास नक्कीच कळेल. आता सर प्रश्न मला असं विचारायचा आहे की तुम्ही पुस्तक लिहिलं आहे बुद्ध आणि त्यांचा ध्येय. आता हे पुस्तक लिहिताना तुम्हाला कोणत्या प्रकारच्या अडचणी जाणवल्या आणि त्या अडचणींचा सामना करण्यासाठी किंवा त्यांचं निरसन करण्यासाठी तुम्हाला कोणाची मदत झाली? खूप छान प्रश्न आहे. सर्वात प्रथम जर मी बुद्ध आणि त्यांचं ब्रेन हे जे पुस्तक लिहिलं आहे त्या पुस्तकात जे आतापर्यंत तुम्ही बुद्धिझम बद्दल किंवा बुद्धांबद्दल ऐकलेलं आहे त्याच्यातलं काहीच नाहीये, फक्त त्यांची शिकवण सोडून. शिकवण म्हणजे काय, चार आर्य सत्य, अष्टांग मार्ग, पंचशील, पारमिता, दॅट्स इट. एवढ्याच गोष्टी आहेत. मग मी कोणत्या एका पुस्तकाची मदत घेतली, बुद्ध आणि त्यांचा धम्म, जे आपले बाबासाहेब आंबेडकरांनी लिखित आहे त्या पुस्तकाची मदत घेतली. ती का घेतली मदत, कारण मला ना बुद्धांबद्दल ना जन्मापासून तर शेवटपर्यंतच्या सगळ्या गोष्टी जाणून घेणं गरजेचं होतं. मग त्यावेळेला मी जे पुस्तक लिहिलेलं आहे त्याच्यामधल्या ज्या गोष्टी मी नमूद केलेल्या आहेत, जे प्रसंग नमूद केलेले आहेत, मी ते पुस्तकातले नमूद केलेले आहेत. ते सोडलं तर सगळ्यात मी गोष्टी ह्या न्यूरोसायन्सच्या, न्यूरो अॅनाटॉमीच्या सगळ्या गोष्टी मांडलेल्या आहेत. आणि जर चॅलेंजिंग गोष्टी केली तर मला इवन दो आय एम फ्रॉम इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड, पण हा मेडिकल सायन्सचा अभ्यास करत असताना मला खूप चॅलेंजेस आले. ज्या वेळेला ते बोलायचे प्रोझनसेफॅलॉन, मिटनसेफॅलॉन, डायनसेफॅलॉन, रंबनसेफॅलॉन ह्या गोष्टी जेव्हा बोलायचे, कॉर्टेक्स बोलायचे, त्यावेळेला हे शब्द खूप हेवी जायचे. माझा एक तासाचा लेक्चर असायचा तो, त्या 1 तासाच्या लेक्चर्समध्ये मला लिटरली झोप यायची की हे कसे, कारण का इट्स हेवी वर्ड. आणि जर तुम्ही जागतिक लेवलला गेलात तर फ्रेंचमध्ये, इटालियन, जर्मन्स आणि लंडन यांची UKची जे लँग्वेजेस याच्यामध्ये खूप फरक आहे. आणि सर्वात किचकट जर मेडिकल सायन्समधला सब्जेक्ट असेल तो म्हणजे न्यूरो अॅनाटॉमी.
हा मी आत ऐकलेला आहे. कारण तुम्हाला जोपर्यंत ब्रेन स्पेसिफिक कळत नाही तोपर्यंत तुम्ही इफेक्टिव्हली काम नाही करू शकत. बरोबर. कारण का तुमचे जे नर्व्स आहेत ते तुमच्या स्पायनल कॉर्डच्या वरच्या कॉर्टेक्सच्या कुठून कशा निर्माण झाल्या हे कळणं खूप गरजेचं आहे. बरोबर. या गोष्टी करत असताना मला न्यूरोसायन्स न्यूरो अॅनाटॉमी समजायचं असताना खूप कठीण गेलं. बरोबर. कारण तो तर आपला विषय नाही आहे. तुम्ही मला सांगा विमान कसं उडतं, विमान कसं काय गोष्टी ते कसं मेंटेनन्स करायचं आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने माहिती. पण ब्रेन म्हटलं तर खूप चॅलेंजिंग गोष्ट आहे. ओके. हा मला बुद्धांची शिकवण ही खूप साध्या सरळ भाषेत आहे त्यामुळे ती मला समजणं सोपी गेली. मी त्रिपिटक वाचले नाही काही नाही. कारण का मला एक वेगळ्या पद्धतीने हा व्ह्यू मांडायचा होता जो सर्वसामान्य लोकांसाठी जास्त करून असेल. बरोबर. आणि याच्यामध्ये आतापर्यंत जे तुम्ही बुद्धिझम बद्दल किंवा बुद्धांच्या टीचिंग बद्दल ऐकलेलं आहे त्याच्यातलं कुठल्याच गोष्ट नसावी. फक्त त्यांची प्युअर शिकवण असावी आणि ती शिकवण सम्यक दृष्टीने आपण मांडावी. बरोबर. म्हणजे याच्यामध्ये मॅक्झिमम मी जे आयुष्यात अनुभवलंय ते माझे अनुभव आणि त्यातून निर्माण झालेले विचार आहेत. बरोबर. त्यामध्ये मी असे काही फॅक्टर्स पण मानलेले आहेत. जसं आपण स्वप्न पाहतो, बुद्धांना स्वप्न पडलेले आहेत की 5 स्वप्न पडतात. म्हणजे स्वप्नांचा आणि आपल्या ब्रेनचा कनेक्शन कसं असतं, पडलेले स्वप्न असतात ते आपण त्याच्यावर विश्वास ठेवावा का नाही. आणि त्याचा आणखी मी महत्त्वाचा फॅक्टर मांडलेला आहे सेक्स. सेक्स हा फॅक्टर्स खूप इम्पॉर्टंट आला. आपण स्टोरी ऐकतो जेव्हा सिद्धार्थ गौतम होते त्यांच्या बाजूला खूप सुंदर सुंदर स्त्रिया होत्या पण त्या टुवर्ड्स अट्रॅक्ट नाही झाल्या. मग त्यांच्या ब्रेनमध्ये अशी कोणती गोष्ट झाली किंवा न्यूरल नेटवर्क कसं झालं आणि ब्रेनचा कोणता भाग वापरला जेणेकरून ही जे सिडक्शन आहे जे आपण बोलतो ते कसं रिड्यूस केलं, ओव्हरकम कसं केलं. मग त्यासाठी सेक्स म्हणजे नक्की काय ह्या गोष्टी मी त्याला डिफाईन केल्या. आणि त्यांनी हा जो ओव्हरकम केला हा जो प्रश्न आहे जो सिडक्शनचा प्रश्न आहे स्त्रीकडे आकर्षित होण्याचा जो प्रश्न आहे तो त्यांनी ओव्हरकम कसा केला हे खूप छान लिहिलेला आहे त्याच्यामध्ये. तुम्हाला ते आवडेल. आणि त्याच्यात एक सर्वसाधारण उदाहरण दिलेलं आहे की हा जो थॉट आहे तो कसा निर्माण होतो. म्हणजे एखाद्या व्यक्तीकडे आपण अट्रॅक्ट होतो ती गोष्ट कशी कन्सर्न होते. आणि सेक्स आपले ऑर्गन्स करतात मान्य आहे पण तो ब्रेन करतो ना. ब्रेन क्रिएट करतो. मग तो कसा क्रिएट करतो ह्या गोष्टी मांडलेल्या आहेत. मॅक्झिमम टुवर्ड्स जर आपण विचार केला स्त्रीचं आकर्षण ह्याबाबत त्याच्यात गोष्टी आपल्याला खूप क्लिअर होतात त्या गोष्टीमध्ये. ओके. तुम्ही छान एक मुद्दा इथं मांडलेला आहे की मुळात हे जे पुस्तक लिहिण्यामागचं तुमचं एक कारण असतं की तुम्हाला एखाद्या त्या दुःखाची जाणीव झालेली आहे. तुम्ही हॉस्पिटलमध्ये फेरी मारता मारता तुम्हाला हा विषय सुचलेला आहे की दुःख म्हणजे नक्की काय. ज्याप्रमाणे गौतम बुद्धांना त्याचा बोध घ्यायचा होता की त्यांना दुःख जगामध्ये दिसून आलं. जर घराच्या बाहेर पडले तर दुःखच दुःख आलं पण दुःख निवारण्याचं कारण काय आहे या मार्गासाठी गौतम बुद्ध घराच्या बाहेर पडल्यानंतर त्याला संबोधी प्राप्त झालेली आहे. त्याप्रमाणे आता तुम्हाला सुद्धा त्या हॉस्पिटलमध्ये बसून बसून तुम्हाला त्या गोष्टीची जाणीव झाली असेल दुःख म्हणजे काय. आता तुम्ही मगाशी म्हटलात की तुम्ही पुस्तक लिहिण्यामागचं कारण हेच आहे की मला जो त्रास झालेला आहे मला ज्या वेदना झेलाव्या लागल्या आहेत त्या अशा प्रकारे दुसरं कोणाला जर त्या वेदनाच होत असतील तर मी एखादी गोष्ट जर लिहून ठेवली तर समोरच्या व्यक्तीने ती वाचली तर त्याला त्याच्या आयुष्यामध्ये काहीतरी आमूलाग्र बदल करू शकतो. तो पॉझिटिव्ह गोष्टीचा वापर करून त्या गोष्टीपर्यंत पोहोचू शकतो. म्हणजे वाळवंटामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर समोरचा जो गेलेला असेल माणूस त्याच्या पावलावर पाऊल जर आपण ठेवलं तर आपल्याला ते यशापर्यंत पोहोचू शकतो. अगदी सोपं. म्हणजे मराठीमध्ये म्हटलं जातं की जे आपल्याला ठावे ते इतरांना सांगावे या उक्तीला साधीचं आपलं एक व्यक्तिमत्व आहे आपलं लिखाण आहे. सर प्रश्न आता एक विचारायचा आहे की तुम्ही आतापर्यंत लिखाण केलेलं आहेच. आता भविष्यकालीन तुमची वाटचाल कशा प्रकारे तुम्ही पाहता स्वतःला एक लेखक म्हणून किंवा तुम्हाला अजून लेखनाच्या व्यतिरिक्त काय काम करायचं आहे भविष्यकालीन काय संकल्पना आहे तुमच्या. जर विचार केला तर मी फ्युचरिस्टिक गोष्टी बोललो तर मी सुषमा द न्यूरोसायन्स ऑफ विपश्यना ह्यावर काम करत आहे आणि खूप लवकर तुमच्याशी जोडेल त्याबाबत. ह्यामध्ये मी आपली जी विपश्यना आहे ती विपश्यना बुद्धांची शिकवण आणि न्यूरोसायन्स आणि त्याचबरोबर एक युनिक बुद्धांचा ब्रेन आहे. म्हणजे स्टॅच्यू बनवलेला आहे बुद्धांचा अशा प्रकारे बनवलेला आहे जेणेकरून त्यांचा ब्रेन जो एनलायटन्ड आहे त्या एनलायटन ब्रेनचा आपण कसा वापर करू शकतो. त्या एनलायटन ब्रेनच्या मदतीने आपण आपल्याला जो 21st सेंचुरीमध्ये आपण आहोत जो स्ट्रेस डिप्रेशन फ्रस्ट्रेशन आहे त्याला ओव्हरकम कसं करू शकतो. मी थोडक्यात म्हटलं सुषमा द न्यूरोसायन्स विपश्यना ही बुद्धांची शिकवण विपश्यना न्यूरोसायन्स आणि बुद्धांची जी स्टॅच्यू जे युनिक वेने बनवलेली आहे ह्या सगळ्या गोष्टींचं सार घेतलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये
एनलाइटेड म्हणजे नक्की काय? जर विचार केला तर सुषमा द न्यूरोसायन्स विपश्यना त्याची टॅगलाईन आपल्याला आहे 21st सेंचुरीज न्यू वे ऑफ एनलाइटनमेंट. म्हणजे 21व्या शतकातील स्वप्रकाशित होण्याचा नवीन मार्ग. असं त्याचं टॅगलाईन आहे. मग प्रत्येकाला प्रश्न पडतो, जर एनलाइटन प्राप्त करायचं मग एनलाइटन म्हणजे नक्की काय? मग त्याच्यासाठी आपण बुद्धांनी जे एनलाइटन प्राप्त केलं ते सांगतो. म्हणजे त्याचा ब्रेनचा जो प्रीफ्रंटल कॉर्टेक्स आहे तो कसा वापरला ते सांगतो. मग आपणही आपला वापरू शकतो का? आपण हे एनलाइटन प्राप्त करू शकतो का? तर पुढे काही दिवसातच याची स्पेसिफिक ट्रेनिंग घेऊन मी तुमच्याकडे येत आहे. आणि ही ट्रेनिंग फक्त आपल्यासाठी नसेल तर बाहेरचे जे देश आहेत त्या देशांसाठी आहे. म्हणजे हा जो स्टॅच्यू असेल हा बाहेरही असेल आणि त्याच्या संबंधित ही टीचिंग बाहेरच्या लोकांनाही दिली जात असेल आणि आपल्या एरिया असेल. आणि व्हेरी सून यू विल कम टू नो विथ द ॲड. तुषार सर आहे त्यांच्या मदतीने तुम्हाला ह्या गोष्टी तुमच्यापर्यंत लवकरच पोहोचतील. नक्कीच सर, धन्यवाद सर. आपला एक अमूल्य वेळ आम्हाला दिलेला आहे. अशा असंख्य विषयावर आपण आज चर्चा केलेली आहे. आपण मुळात आपल्या आयुष्यामध्ये ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्याच्यामधला एक पार्ट म्हणजे ब्रेन. आपलं ब्रेन जर योग्य काम करत असेल तर आपण आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक गोष्टी करू शकतो. जर ब्रेन चांगला नसेल तर आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी नकारात्मक होऊ शकतात. म्हणजे आपल्या बॉडी पार्टमधला ब्रेन ही खूप महत्त्वाचा आहे असं तुमच्या आत्ताच्या ज्या संभाषणातून जाणवलेलं आहे. सर पुन्हा एकदा धन्यवाद. आपण जो आम्हाला वेळ दिलेला आहे त्या वेळेबद्दल धन्यवाद. असेच आपण एक नवीन विषयासोबत सरांसोबत जोडली जाणार आहोत. लवकर दिशा महाराष्ट्राची या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आठवड्यातून एखादी वेळ आपण सरांची घेतलेली आहे. जे न्यूरोसायन्स बद्दल जे काही घडामोडी असतील, आपल्या बॉडी लँग्वेज असेल, असंख्य विषयावर सरांसोबत आपण बोलणार आहोत. आठवड्याचा एक दिवस, एक संडे असेल किंवा सॅटर्डे असेल, या वेळेला सर आपल्यासोबत लाईव्ह जोडणार आहेतच. तसं त्यांनी प्रॉमिस दिलेलं आहे. पाहूया भविष्यामध्ये आपण वेगवेगळ्या विषयावर त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. कारण आपल्याला ब्रेन जर आपला विकसित करायचा असेल तर काहीतरी सायंटिफिक आपल्याला काहीतरी कारणं असणं गरजेचं आहे. त्याचे उपाय आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. कारण धन्यवाद. दिशा महाराष्ट्राची या प्रेक्षकांना सांगू इच्छितो की हे होते सचिन गायकवाड सर, ज्यांनी एक पुस्तक लिहिलं आहे. त्यांना स्वतःला एक दुःखाची जाणीव झाल्यानंतर त्या पुस्तकाची निर्मिती झालेली आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे बुद्ध आणि त्यांचा प्रेम. या विषयावर आपण त्यांच्यासोबत बोललेलो आहोत. तर दिशा महाराष्ट्राची या प्रेक्षकांसाठी एक चांगली संधी आहे की ब्रेनचा विकास करायचा असेल, कशाप्रकारे विकास करायचा आहे, कशाप्रकारे विकास आपण करू शकतो, हे याची माहिती अधिक जाणून घ्यायचं असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये किंवा पुस्तकाची आपण लिंक देणार आहोत. ते पुस्तक तुम्ही वाचा, ऑनलाईन ती खरेदी करा. त्याला सॉफ्ट कॉपी त्याच्यामध्ये मिळालेली आहे. आणि आता पण आपण जे सहकार्य केलं आहे दिशा महाराष्ट्राची या यूट्यूब चॅनलला, त्या सहकार्याबद्दल धन्यवाद. ज्याने कोणी आता पण दिशा महाराष्ट्राची न्यू हा चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. कारण असंख्य अवलियांसोबत आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत. आता सरांसोबत आपण भेटलेलो आहोत. सरांच्या माध्यमातून असंख्य अवलिया आपल्याला पुन्हा एकदा अभ्यासाला मिळणार आहे. त्यांचा जीवन प्रवास, त्यांचा आतापर्यंतचा लेखाजोखा आपण अभ्यासणार आहोत. तर अशा प्रकारच्या अवलियांना भेटण्यासाठी सोबत आपण कवितेत जगता जगता हा आपण उपक्रम चालू केलेला आहे. साहित्यिकांसाठी एक सुवर्ण संधी आहे. आपण कविता लिहिता लिहिता ती सादर कशी करावी, त्याचे आपल्याला स्टेज डेअरिंग येण्यासाठी आपण जर लाईव्ह आलात तर लाईव्ह येऊन आपण त्या गप्पा मारता मारता त्या विषयावर तुमच्या साहित्यिक प्रवासाबद्दल आपण जाणून घेणार आहोत. तर ज्या साहित्यिकांना या उपक्रमामध्ये सहभागी व्हायचं असेल त्यांनी नक्कीच कमेंट बॉक्समध्ये आपला नंबर नोंद करावा. आपण आपल्यासोबत लगेच कनेक्ट होऊ शकतो. तर पुन्हा एकदा धन्यवाद सर, आपण वेळ दिला त्या वेळेबद्दल आपलं धन्यवाद. आपल्या प्रेक्षकांची सुद्धा आभार की त्यांनी आतापर्यंत आपल्याला सहकार्य केलेलं आहे, हा एपिसोड पाहिलेला आहे. पुन्हा एकदा असे नवीन नवीन एपिसोड पाहण्यासाठी नक्कीच आपलं चॅनल सबस्क्राईब करा. तोपर्यंत पाहत दिशा महाराष्ट्राची बातमी आपल्या हक्काची. धन्यवाद.